नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत 21 डे चॅलेंज. तारक मंत्राचा 21 दिवसाचा संकल्प मनाला आणि मेंदूला रिप्रोग्राम करण्याचा एक आध्यात्मिक मार्ग. तारक मंत्राचा 21 दिवसाचा संकल्प 21 डे चॅलेंज हा केवळ धार्मिक विधी नसून तो तुमच्या मनाला आणि मेंदूला रिप्रोग्राम करण्याचा एक आध्यात्मिक मार्ग आहे. मानसशास्त्रानुसार कोणत्याही गोष्टीची सवय लावण्यासाठी 21 दिवस लागतात आणि अध्यात्मात 21 हा आकडा पूर्णत्वाचा मानला जातो. हा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी पुढील नियमावली आणि आराखडा पाळा. 21 दिवसांचा संकल्प विधी. पहिलं, तयारी आणि वेळ. वेळ शक्यतो पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी एकच वेळ निश्चित करा, जेणेकरून शिस्त लागेल. स्थान, स्वामींच्या फोटोसमोर किंवा शांत जागी, जिथे तुम्हाला कोणी अडथळा आणणार नाही. साधने, समोर दिवा लावावा, शुद्ध पाण्याचा पेला जवळ ठेवावा. दुसरा, संकल्पाची सुरुवात. दिवस पहिला. पहिल्या दिवशी उजव्या हाताने थोडे पाणी घेऊन म्हणा, हे स्वामी समर्था, मी आजपासून 21 दिवस तुमच्या तारक मंत्राचा श्रद्धेने जप करण्याचा संकल्प करत आहे. माझे मनोबल वाढू दे आणि माझ्या जीवनातील अडथळे दूर होऊ देत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यावर माझा विश्वास अढळ राहू दे. हे म्हणून पाणी ताम्हणामध्ये सोडावे. तिसरं, दैनंदिन कृती. द डेली रुटीन. तुम्ही तुमच्या सोयीनुसार खालीलपैकी एक पर्याय निवडू शकता. पर्याय ए, रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणणे, साधारण 10-15 मिनिटे. पर्याय ब, रोज 21 वेळा तारक मंत्र म्हणणे, अधिक तीव्र साधना. पठण करतानाचे लक्षण. पहिली ओळ, निशंक हो रे म्हणा. म्हणताना मनातील सर्व शंका स्वामीच्या चरणी अर्पण करा. दुसरं, मध्यभाग, अतर्क्य अवधूत. म्हणताना स्वामींचे तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणा. तिसरं, शेवटची ओळ, अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणताना स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. चौथं, 21 दिवसाचे परिवर्तन चक्र. तारक मंत्राच्या 21 दिवसाच्या प्रवासात तुम्हाला खालीलप्रमाणे अनुभव येतील. दिवस 1 ते 7, शुद्धीकरण. सुरुवातीला मन भरकटलेले, झोप येईल किंवा कंटाळा येईल, हे मनातील नकारात्मक बाहेर पडण्याचे लक्षण आहे. त्यामुळे हे अडथळे पार करणे महत्त्वाचे आहे. दिवस 8 ते 14, स्थिरीकरण. मंत्राची लय अंगवळणी पडेल आणि तो पाठ होईल. मनातील अकारण भीती कमी होऊन एक वेगळाच उत्साह आणि मानसिकता स्थिरता जाणवू लागेल. दिवस 15 ते 21, ऊर्जेचा अनुभव. तुम्हाला जाणवेल की परिस्थिती बदलण्यापेक्षा तुमची दृष्टी बदलली आहे. कमालीचा आत्मविश्वास वाढेल आणि स्वामींची शक्ती पाठीशी असल्याची प्रचिती येईल. 5वं, पाळायचे नियम म्हणजे डिसिप्लिन. मौन. जप केल्यानंतर किमान 5 मिनिटे शांत बसा. तो नाद शरीरात अनुभवा. सात्विकता. या काळात शक्यतो सात्विक आहार घ्यावा. सातत्य. एकही दिवस खंड पडू देऊ नका. हा चॅलेंज का करावा? लाभ. हा 21 दिवसाचा प्रवास पूर्ण झाल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शब्दात वजन झाले आहे. कठीण प्रसंगात तुम्ही डगमगत नाही. तुमच्या कामात येणारे अडथळे आपोआप दूर होत आहेत. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.